नमस्कार मंडळी, आज बनवतोय मस्त राजमा. वाफाळता भात आणि त्यावर राजमा. आहा, काय भारी कॉम्बिनेशन आहे ना. आणि त्यापेक्षाही भारी आहे आज राजमा बनवतोय त्याची पद्धत. कोणताही तामझाम न करता डायरेक्ट आजचा राजमा मी कुकरमध्ये बनवणार आहे. तर त्याकरिता मिक्सरच्या पॉटमध्ये कांदा, लसूण, आलं, कोथिंबीरीची देठं हे सगळं घालून बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे. जिरं, तेजपान, लवंग, कलमी आणि जावित्री हे सगळे खडे मसाले घालून घेतलेले आहेत. त्यांना फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर कांद्याचं जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत ते वाटण परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे. तिखट, हळद, धनेपूड आणि छोले मसाला हे मसाले तेलामध्ये थोड्या वेळ परतून घ्यायचे. ते मसाले जळू नये म्हणून थोडं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. मसाले तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरीसुद्धा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला राजमा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी काल रात्री राजमा भिजत घातलेला होता, छान भिजलेला आहे. आता हा राजमा मी त्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे. राजमा घालून याला छान परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. पुन्हा याला छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घ्यायची. आता हे सगळं घातल्यानंतर पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून याला 6 ते 7 शिट्या करून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता कुकर छान थंड झाल्यावर इथे मी त्याला उघडून घेतलेला आहे आणि आपला राजमा तयार झालेला आहे. तर झटपट असा राजमा कुकरमध्ये मी तयार करून घेतलेला आहे. तर चला मग, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.